महर्षी कण्वऋषी. जय स्वामी चंद्रकिरण महाराज की जय. सुंदर आश्रमात प्रवेश करणार आपण आता. हे स्वामींची जुनी कार. या आश्रमाच्या या इकडे झाडांच्या वर्दळीमध्ये एक नंदी महाराज, गोमाता, त्यांचे जेवण चालू आहे. जेवणासाठी सोडलं आहे. त्याला आणखी तुम्हाला पुढे दाखवतो मी एक सुंदर दृश्य. या साईडला डावीकडे गोशाला आहे. सायंकाळी गोमाता नंदीबैलांनी इथे बांधलं जातं या गोशालेमध्ये. इथे एक सभागृह आहे, ध्यान कक्ष याच्या ठिकाणी. नंतर योगासाठी एक कक्ष तयार केला आहे. आणि हे गिरणा नदीकडे जाणारा एक मार्ग आहे. आणि त्या काठावरती एक प्राचीन शिव मंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनी स्थापित केले ते शिवलिंग. आणि प्रभू रामचंद्र कण्वऋषींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले होते, असे हे प्राचीन स्थान आहे. या ठिकाणी 1968 साली लोकांना नाग दिसत असताना पंचखंड नागाचे दर्शन होते. त्यामुळे नागाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापित केलेली मूर्ती. डावीकडे तर सभागृह, अध्ययन, नंतर एक छोटासा कक्ष, त्याला लागून एक स्वामींची पार्किंग, कार पार्किंग. चला पुढे आपण तुम्हाला आणखी दाखवूया दृश्य शांत तिथे आश्रमाचं. पक्ष्यांचा नॅचरल आवाज आहे, यात काही चेंज नाही, एकदम शांत. म्हणून इथे या तुम्ही आले तर सोपा मार्ग आहे. जळगाव पासून अगदी जवळ 13 किलोमीटर अंतरावरती महर्षी कण्वऋषी आश्रम कानडदा. येऊन नक्की भेट द्या. या ठिकाणी वरती कुट्या केल्यात. गेट पण ठेवला आहे. नंतर हे ऑफिस आहे. वरती स्वामीजी राहतात आणि खाली पंडितांचा रूम आहे. श्री स्वामी चंद्रकिरण महाराज. श्री स्वामी चंद्रकिरण जी महाराज की जय. जय सद्गुरु स्वामी चंद्रकिरण आहे ना. पाठीमागील झाडांचं सीन आहे. सुंदर दृश्य. आपण भगवान श्रीकृष्णाचे दर्शन करूया. श्री कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी स्वतः प्रभू
चंद्रकिरणजी महाराज नित्यनियमाने संध्या आरती करून उपासना पूजा विधी करत होते. 4 वेद आपले, पार्वती माता, गणपती, नित्यने श्रावणी पूजा करण्यासाठी शिवलिंग, चतुर्मुखी, भगवान कृष्ण, राधा स्वरूप. हे स्वामी चंद्रकिरणजी महाराज उदयपूर संस्थानचे राजे होते. तर स्वामींनी सद्गुरूंनीच इथे स्थापना केली सर्व. स्वामींचे गुरु, स्वामींचा फोटो. या मंदिरात श्रावण मासामध्ये महिनाभर अखंड जपमाळा चालते. चंद्रकिरण महाराजांचे पीठ आहे. श्री स्वामीजी या ठिकाणी ध्यान करून बसत असे. चंद्रकिरण महाराजांची पादुका, नंतर तपोनी महाराजांची पादुका, त्यांच्या गुरूंच्या पादुका, सद्गुरूंची कृपा आम्हाला लाभली. बेंचे फोटो स्वामीजी स्वतः बनवळ करत होते. शिष्यांवरचं प्रेम, त्या सान्निध्यात काढलेले फोटो, ते दृश्य. गीता भवन निर्माण केलं. स्वामींच्या पायावर जन्मतः हे चिन्ह होते. बाकी फोटो खराब झालेत. स्वामीजी विविध प्रकारचे कार्यक्रम करत होते. स्वामींचे 6 जण तपश्चर्या असणारे लालाजी, त्यांचा कलर चेंज होत होता. अमावस्याला काळा आणि पौर्णिमेला पूर्ण सफेद असे ते लालाजी होते. हे बघा, अद्भुत दृश्य. स्वामीजी ब्रह्मलीन झालेत तसे लालाजी अदृश्य झाले. चंद्रकिरण महाराजांचा बालपणाचा फोटो, नंतर त्यांचा मित्रपरिवार, स्वामीजी संन्यास घेण्यापूर्वीचा फोटो आहेत सर्व. आठवण म्हणून या ठिकाणी लावलेत की स्वामीजी किती सुंदर स्मार्ट दिसत होते. राजे असून त्यांनी या ठिकाणी येऊन त्या जागेचा उद्धार केला. आता आपण मंदिराच्या बाहेर पडूया. या ठिकाणी स्वामीजींना अग्निसंस्कार केला होता इथे ब्रह्मलीन झाल्यानंतर. आणि या ठिकाणी स्वामींचे शिष्य त्यांनी बालवयात समाधी घेतली. शांत वातावरण, साधना.
प्राचीन महादेव मंदिर. सिद्धेश्वर महादेव. नंदी महाराज की जय. जय महादेव शंभू गिरिजाधीश. हे शिवलिंग जे सिद्धेश्वर महादेवाचे जे शिवलिंग आहे, हे शिवलिंग स्वतः प्रभू रामचंद्राने स्थापित केलं आहे. म्हणून या शिवलिंगाची झीज होऊ नये किंवा खंडित होऊ नये म्हणून शिवलिंगाला वरून कवराने पॅक केलं आहे. माता पार्वती पण स्थापित आहे. असं दृश्य तुम्हाला कुठल्या मंदिरात बघायला मिळणार नाही. म्हणून सिद्धेश्वर महादेव नाव पडलं त्यासाठी. बाकी मंदिराचं वैशिष्ट्य मला माहीत नाही, पण श्री चंद्रशेखर महाराजांनी या ठिकाणी समाधीत जाऊन तपश्चर्या केलेली आणि म्हणून माता सरस्वती शिवलिंगावरती प्रकट झाली. शिव शंकर शंभू गिरिजाधीश. आपण चला आता बाहेर. श्री मारुती आहे मंदिराच्या बाहेर जाऊया. प्राचीन समाधी. बऱ्याचशा लोकांना, गावातील लोकांना पण समाधीच्या विषयी माहिती नाही. हे प्राचीन शिव मंदिर गंगा नदीच्या काठावरती नसून ते गोदावरी नदीच्या काठावरती बिलकुल आहे. हे बघा, गोदावरी नदी सुंदर सुंदर असा घाट केला आहे. आणि हे वटवृक्ष जे आहे 500 ते 700 वर्ष जुना आहे. तो वटवृक्ष आहे. एकदा पडलं बघ, दुसऱ्यांदा त्या ठिकाणी जाऊ मला. खूप मोहक दृश्य आहे. म्हणून या ठिकाणी आवर्जून या भेट द्यायला. तुम्हाला आवडेल या ठिकाणी यायला. आणि प्राचीन शिवमंदिराची कृपा सदैव आहे. तुमची इच्छा पूर्तीला जाते. म्हणून सिद्धेश्वर महादेव कृपा करतात. आणि आता पंडित विश्रांमुळे प्रत्येक महादेव मंदिरात भक्तांची गर्दी वाढली. तसे या मंदिरात भरपूर गर्दी वाढली. तुम्हाला तो दाखवतो. या ठिकाणी येऊन तुम्हाला हरिद्वार हिमाचलचं दृश्य अनुभवता येईल तुम्हाला या ठिकाणी येऊन. आणि मनाला शांती आणि ऊर्जा अधिक प्राप्त होईल तुम्हाला. तुम्हाला आणखी एक सुंदर गुफा दाखवतो. त्या गुफेचं नाव आहे कण्व आश्रम किंवा कण्व ऋषींची गुफा. श्रीराम जय राम जय जय राम. चला आता आपण वरती जाऊया. आता या पायऱ्यांनी लोकांनी देणगीचा प्रभाव कमी असल्यामुळे या ठिकाणी पैशांची अडचण भासते. म्हणून लोकांनी या ठिकाणी मदत करायला हवी. दान धर्म यथाशक्ती. कारण की मंदिराला आवक आली तर त्यात बदल होऊ शकतात. तर सुंदर दृश्य.
हे बघा सिद्धेश्वर महादेव की जय हो. दृश्य कसं आहे सुंदर सुंदर. माधवनाथ महाराजांनी या जागेला एक भविष्यवाणी केली होती की या ठिकाणी सिद्ध पुरुष येतील आणि त्या जागेचा उद्धार करतील. मग बऱ्याच वर्षानंतर स्वामी चंद्रगिरी महाराज या ठिकाणी आलेत आणि त्यांनी जागेचा उद्धार केला, जीर्णोद्धार केला. ही महर्षी गण ऋषींची प्राचीन गुफा. हा मार्ग नाशिकला निघत होता, हा मार्ग काशीला जात होता. आता बंद केली गेली, पावसाच्या मातीमुळे बंद झाली. जय कनव ऋषी महाराज के जय. दर्शन घ्या आणि देवाला आठवण करा. परमेश्वर सर्वांना सुखात ठेव, सर्वांची कल्याण कर, सर्वांची इच्छा पूर्तीला नाही बाबा. जय कनव ऋषी महाराज की जय. चला पिंपळेश्वर महादेव की जय हो. चला आता तुम्हाला पण आणखी मी खाली नेतो तुम्हाला सुंदर ठिकाणी. किती मस्त वातावरण. आपण इकडे खाली उतरू जुन्याकडनं. असं सुंदर तुम्हाला पावनाश्रम दाखवलं.